बघा ही बातमी आलेली आहे एक न्यूजपेपरला, तर त्याच अंतर्गत बघा कशा ही बातमी जरी बघा विचार जर केला तर ही बातमी आपल्या अंतर्गत विचार केला तर पेपरला कशा पद्धतीने कामात येऊ शकतो हे लक्षात येणं महत्वाचं आहे. कारण बघ प्रत्येक मुद्दा एखादी न्यूजपेपरला बातमी येते तर ती फक्त बातमी न राहता त्यातून आपला अभ्यासाची जोड कशी करता येईल किंवा आपल्या अभ्यासाची कशा पद्धतीने जोडवता येईल हे त्यामधलं बघा. आता लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये काय दिलेलं आहे यांनी बघा, औष्णिक विद्युत प्रकल्पातील राख व्यवस्थापनाचा मुद्दा दिलेला आहे. ठीक आहे, राख व्यवस्थापनाचा मुद्दा जरी समजा हेडिंग असेल तरी त्यामधून आपलं अभ्यासाचं लक्षात घ्या. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, महानिर्मिती राज्य कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर, नाशिक, भुसावळ, परळी, पारस इथे एकूण 7 औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेत. मग विचार करा मित्रांनो, आपल्याला वीज निर्मितीसाठी कुठल्या कुठल्या माध्यमातून आपल्या भारतामध्ये म्हणा राज्यामध्ये वीज निर्मिती केल्या जाते हे तर आपल्याला माहित आहे. एक औष्णिक विद्युत केंद्र येतं, म्हणजे त्याबद्दल हे दिले आहे ते. त्यानंतर जलविद्युत येतं, त्यानंतर अणुविद्युत येतं, त्यानंतर सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती केली जाते, त्यानंतर पवन ऊर्जेद्वारे वीज निर्मिती केली जाते. म्हणजे हे प्रकारचे प्रत्येका म्हणजे जो आपल्याला भूगोलामध्ये ऊर्जा संसाधने जो टॉपिक येतोय किंवा ऊर्जा ज्यापासून निर्माण केले जाते त्यामधला तो मुद्दा येतोय आपल्याला. हे लक्षात येणं गरजेचं आहे की आपल्याला बघा आता मग इथे काय दिलं त्यांनी कोराडी. मग हा कोराडी प्रकल्प कुठे आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, कोराडी प्रकल्प हा येतो तो नागपूरमध्ये. बरोबर, कोराडी प्रकल्प हा नागपूरमध्ये येतो आणि त्याची स्थापना जर म्हणाल तर तुम्ही 1974 ला झालेली आहे. ते 1974 ला येतं कोराडी प्रकल्पाची स्थापना. हा एक मुद्दा येतो. त्यानंतर लक्षात घ्या खापरखेडा. मग खापरखेडा कुठे येतो हे लक्षात येणं गरजेचं आहे. तर खापरखेडाची स्थापना, खापरखेडा जर हा प्रकल्प विचारला तर आपण हाही सुद्धा नागपूरमध्येच येतोय. त्याची स्थापना 2013 ला झालेली आहे. बरोबर आहे, हे लक्षात येणं गरजेचं. त्यानंतर येतो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे चंद्रपूर. मग चंद्रपूर प्रकल्प हा कुठे, मग चंद्रपूरमध्ये 2 प्रकल्प आलेले आहे. त्यामध्ये लक्षात घ्या 2 प्रकल्प म्हणजे कुठले, एक तर बल्लारपूर येतं आणि दुसरा चंद्रपूर आपला दुसरा दुर्गापूर या ठिकाणी येतं. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 प्रकल्प येतं, हे एक. त्यानंतर लक्षात घ्या की यांनी काय म्हटलेलं आहे पुढे नाशिक. नाशिक मधलं तुम्ही बघा प्रश्न आलेला आहे मित्रांनो कंबाईनला वगैरे, एक लहरी हा प्रकल्प येतोय. बरोबर आहे, नाशिकमध्ये हा आपल्याला एक लहरी, ठीक आहे, एक लहरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प येतो. हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे आणि त्याची स्थापना येते ते 1970 ला. म्हणजे तुम्हाला प्रश्न कसे आलेले आहेत हे लक्षात घ्या. कोणता प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, एक कोणत्या प्रकल्पाची क्षमता किती आहे ते दुसरा प्रश्न विचारलेला आहे. तिसरा असा आहे की कोणता प्रकल्प कोणत्या वर्षी स्थापन झालेला आहे, त्यानुसारही विचारू शकतात कधी. त्याच्यामुळे हे मी स्थापनेचं वर्ष सांगण्याचं कारण हे आहे. म्हणजे तुम्ही जर समजा पुस्तकांमध्ये कुठल्याही पुस्तकांमध्ये जर बघितलं तर तुम्हाला हा मुद्दा दिसेल तुम्हाला. म्हणजे लक्षात घ्या यामधून आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये येता येतं, हे एक लक्षात येणं गरजेचं. परत यांनी काय म्हटलेलं आहे हे बघा, भुसावळ, भुसावळचा फेकरी तुम्ही नाव ऐकलेलं आहे. त्यानंतर परळी बीडमध्ये येतं. त्यानंतर पारस हा अकोल्यामध्ये येतं. म्हणजे हे प्रकल्प तुम्ही अभ्यासलेले आहे आणि प्रश्न पण आलेले आहे, प्रश्न आलेले असं नाहीये. आणि पारस मित्रांनो लक्षात घ्या, हा पारस आणि परत दुसरा येतो तो पारस आणि तुर्भे पुढे येतं. लक्षात घ्या पारस आणि तुर्भे कंबाईन, आपला कंबाईन 2021 ला विचारलेला आहे. 4 सप्टेंबर 2021 ला हा प्रश्न विचारलेला आहे त्यावरती, म्हणून आपल्याला ते लक्षात येणं गरजेचं आहे. लक्षात घ्या की त्यावेळेस जेव्हा तो प्रश्न येतात ना ते आपलं लक्षात घेणं गरजेचं की प्रश्न आपल्या या घडामोडीमधून जर विचार केला तर आपल्याला सहज लक्षात येतं की ही न्यूज आहे, पण नाही, त्यातून आपला अभ्यास कसा महत्वाचा आहे. एकच मुद्दा महत्वाचा आहे की आपल्या विषयापर्यंत घेऊन जाण्यासाठी, फार नकोय आपल्याला. म्हणजे लक्षात घ्या परत यांनी काय दिलेलं आहे बघा, राज्यातील विविध भागात जलविद्युत, सौर ऊर्जा, वायू गॅसवर आधारित प्रकल्पही आहेत. म्हणजेच काय, जलविद्युत प्रकल्प आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे, कोणते आहे कुठे. जलविद्युत प्रकल्पावरती पण प्रश्न आलेले आहे तुम्हाला की कुठले कोणत्या नदीवरती कोणता प्रकल्प आहे, लक्षात घ्या. आणि त्याची क्षमता किती आहे ती विचारलेलं आहे, कंबाईन म्हणा राज्याच्या वापरीला विचारलेले आहेत प्रश्न. त्यामुळे लक्षात घ्या महानिर्मितीची स्थापित क्षमता हे महत्वाचं नाहीये आपल्याला, बाकी मुद्दा तेवढा महत्वाचा नाहीये. मग त्यानंतर जर बघायला गेलं आपल्याला तर पुढे लक्षात घ्या यांनी काय म्हटलेलं आहे हे बघा, राखेवर स्वतंत्र धोरण तयार केले आहे. बरोबर आहे, स्वतंत्र धोरण त्याच्या राखेचं काय. मग ह्या राख पासून जे आपल्या प्रकल्पामधून जे निघणारी राख आहे मग त्यामधून काय असं कुठल्या गोष्टी त्यामधून कामात पडते, कुठेतरी कामात येत असेल ना. म्हणजे समजा त्याची क्षमता त्याचे विचार परत येत बघा काय दिलंय त्यांनी,
महानिर्मितीची सर्वाधिक वीज निर्मिती कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर या 3 औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पामध्ये होतात. कोराडी, खापरखेडा आणि चंद्रपूर हे 3 औष्णिक विद्युत केंद्र असे की त्यामध्ये सर्वाधिक वीज निर्मितीची क्षमता आहे, म्हणजे सर्वाधिक विद्युत निर्मिती केली जाते. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा येतो हा बघा, म्हणजेच काय, राखेचा वापर हा कशासाठी केला जातो. लक्षात घ्या, प्रत्येकाने बघितले असत सिमेंटच्या विटा, हे प्रत्येकाने बघितलेले आहे, ती एक. त्यानंतर जे घरावरील जे हे पत्रे होते, बरोबर आहे, जे घरावरती बघा सिमेंटचे पत्रे असायचे, तर ते पत्रे सुद्धा तयार केले जाते. त्याच नंतर रस्ते बांधणीसाठी सुद्धा केलं जातं. त्याच नंतर उड्डाणपुलाचं बांधकाम आहे तिथे सुद्धा वापरलं जातं. सिमेंट उत्पादनामध्ये सुद्धा वापरलं जातं. त्यानंतर टाईल्स आहे, विटा आहे, म्हणजे धरण बांधकाम असू द्या, मृदा त्यामधून मृदा तपास, त्यामध्ये शेतीसाठी काही प्रमाणात का होईना ते राख कशा पद्धतीने टाकल्या जाते की त्याचं शेती सुपीकता कशा पद्धतीने वाढवता येईल, जे काय असेल ते मृदा तपासून त्या पाण्याचं. त्यानंतर सागर किनारपट्टी संरक्षणासाठी, बांधकाम क्षेत्रासाठी, त्यामुळे हा मुद्दा महत्वाचा येतो आपल्यासाठी. म्हणजेच काय, औष्णिक विद्युत केंद्र यामधले जर ह्या बातमीमधलं जर बघायला गेलं तर फक्त 2च मुद्दे महत्वाचे येतात त्या संदर्भात. लक्षात घ्या, पहिला म्हणजेच कुठला, की आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारी औष्णिक विद्युत केंद्र, जलविद्युत केंद्र पण त्यासोबत करून घ्यायचे, अणुविद्युत केंद्र पण करून घ्यायचे, हे आलेले 3-4 मुद्दे. त्यानंतर सौर ऊर्जेवरती किती प्रकल्प आहे, पवन ऊर्जेवरती किती प्रकल्प आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे, हा एक. आणि त्यासोबतच त्या प्रकल्पामधून जी निघणारी राख आहे त्या राखेचं नियोजन कसं केलं जाते किंवा विल्हेवाट कशी लावल्या जाते किंवा त्याचा उपयोग कुठे केला जातो, हे एक महत्वाचं आहे. मित्रांनो, लक्षात आलं की अशा पद्धतीने आपल्याला अभ्यासाला गती देत आहे. आणि हा मुद्दा जर म्हटलं तुम्हाला भूगोल या विषयामध्ये ऊर्जा संसाधने, त्यामध्ये हा मुद्दा कनेक्ट होतो किंवा त्या ठिकाणी हा मुद्दा कनेक्ट होतो. बस.